जगामध्ये सगळ्यात जास्त अंडी देणारी कोंबडी म्हणजेच ब्लॅक एस्ट्रोलॉप याची माहिती घेण्यासाठी आपण कोल्हापूर जिल्ह्यामधील सरोडे या गावी गुरुनाथ वाघवेकर यांच्या फार्मवरती आलो आहोत. तरी थोडक्यात तुमची माहिती आमच्या व्ह्युअर्सना द्या. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गुरुनाथ वाघवेकर. मी कोल्हापूर जिल्ह्यामधील सरोडे या गावी राहतो. तर या गावामध्ये माझा ब्लॅक एस्ट्रोलॉप फार्म प्लस हॅचिंग सेंटर आहे. आज आपण ही जी कोंबडी बघताय ही एक ऑस्ट्रेलियन ब्रीड आहे. तिचं नाव आहे ब्लॅक एस्ट्रोलॉप, जी की एक ऑस्ट्रेलियाची पैदास आहे. ठीक आहे. तिचं गिनीज बुक मध्ये 364 पर इयर अंड्याचं रेकॉर्ड आहे. ठीक आहे. तर हे आपल्याकडे आपल्या वातावरणावर म्हणजे आपल्या खाद्यावरती, आपल्या औषधांच्या वरती, आपल्या तिच्या राहणीमानावरती यावरती डिपेंड आहे की ती आपल्याकडे किती अंडी घालणार. तर आमचं रेकॉर्ड आहे की वर्षाकाठी या कोंबडीने आमच्याकडे 300 अंडी घातलेले आहेत. आता तुम्हाला यात पंख गेलेल्या कोंबड्या दिसत असतील, ज्यांची की पंख आता नाहीशी झाले. तर ह्या कोंबड्या आपल्या जुन्या कोंबड्या आहेत, ज्या की 2 वर्ष झालं अंडी देत आहेत. आम्हाला पण पहिल्यांदा वाटलं होतं की खरंच एवढी कोंबडी कुठली अंडे देईल का. तर ही ब्लॅक एस्ट्रोलॉप जी ब्रीड आहे ती वर्षाला सरासरी 300 अंडे आपल्या महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये आरामात देऊ शकते. खाद्याबद्दल जर विचारत असाल तर यांचं राहणं खाणं हे जे सगळं जे काही आहे ते आपल्या पूर्णतः आपल्या गावठी कोंबडीवाने आहे. म्हणजे यांना आता तुम्ही बघत असाल की आम्ही हॉटेलचं वेस्टेज वापरतो, घरचं वेस्टेज वापरतो, मार्केटमधील पालेभाज्यांचं वेस्टेज वापरतो. त्यानंतर म्हणजे जेवढं कोंबड्यांना खाण्याला जेवढं काही आता आमच्या गावामध्ये अंगणवाड्या आहेत, हायस्कूल आहेत, मराठी शाळा आहेत, कॉलेज आहेत. या प्रत्येक ठिकाणी आता आजकाल खाऊ वाटपाचं काम होतं. त्या ठिकाणी एवढं खरकड मात्र केलं जातं की ते सगळं आमच्या कोंबड्यांना उपयोगी पडतं. की या कोंबड्या ज्या आहेत हे ब्लॅक एस्ट्रोलॉप आहेत आणि यांची रोग प्रतिकार शक्ती एवढी स्ट्रॉंग आहे की यांना कुठल्या लसीकरणाची माझ्या मते तरी गरज लागत नाही. तर बी सेफ्टी म्हणून आपण केलेली चांगली. आणि प्रत्येक पोल्ट्री फार्मिंग मध्ये म्हणजे आपले देशी असू दे किंवा या ब्लॅक एस्ट्रोलॉप असू दे, तर सगळ्या पोल्ट्री फार्मिंग मध्ये नेहमी वापरत येणारी औषधं म्हणजे की ही जी आपण बघताय यामध्ये ही लेक्झिन पावडर, ठीक आहे, हे अँटीबायोटिक वायमरॉल, ठीक आहे, हे कशासाठी की त्याची रोग प्रतिकार शक्ती वगैरे चांगली राहावी. हे ब्रोटॉन हे आहे हे त्यांच्या लिव्हर टॉनिक म्हणजे त्यांची लिव्हर चांगली राहावी यासाठी आहे. ठीक आहे. हे त्यांचे औषध फवारणी आहे, म्हणजे फार्म मध्ये औषध फवारणी करण्यासाठी केर्सोलिन आहे हे वापरलं जातं. त्यानंतर हे अल्बोमार आहे, हे त्यांच्या पोटातला किडा काढण्यासाठी दर महिन्याला म्हणजे पोट शुद्धीकरणासाठी हे वापरलं जातं. त्यानंतर त्यांच्या कॅल्शियम वाढीसाठी हे कॉल्गोफॉस. याच्यामुळे काय होतं, कोंबड्यांची पंख वगैरे झडणे, एकमेकांना चोची मारणे, कोंबड्यांचे कॅल्शियमची भर भरून काढणे या कॉल्गोफॉसमुळे. आणि हे आपलं एक नवीन प्रोडक्ट आहे, हे आपलं रॉयल कॅल ग्रो. तर हे आपल्या एका मित्राचंच प्रोडक्ट आहे. तर आम्हाला सगळ्यात जास्त कॅल्शियमचा जर कुठला रिझल्ट आला असेल तर या रॉयल कॅल ग्रोचा आहे. ठीक आहे. तर याच्यामुळे आमच्या अंडे उत्पादनात एक 20% वाढ झाली. तर सगळ्यात बेस्ट रिझल्ट या रॉयल कॅलचा आहे. ठीक आहे. आपण बघू शकता हे शेळी, कुत्रा, घोडा, डुक्कर, कोंबडी या सर्वांना कॅल्शियमसाठी दिलं जातं. त्यानंतर हे जे आहे मल्टीस्टार मल्टीव्हिटॅमिन, म्हणजे याच्यामध्ये तुमचं सगळे विटॅमिन येतात, ए बी सी डी जी जेवढी काही तुमची विटॅमिन असतील, कॅल्शियम असतील, ह्याचे सगळ्यातून प्रोव्हाइड होतात. तर ही जी औषधं साहेब आपण बघताय ही प्रत्येक पोल्ट्री फार्मिंग मध्ये ही लागतातच लागतात. भले तुमच्या पोल्ट्री फार्मिंग मध्ये आजार येऊ दे किंवा नाही येऊ दे. हळद पाणी, गुळ पाणी, आलं लसूण पेस्ट, त्यानंतर काढा जो आहे म्हणजे काढा, दालचिनी, लवंग, मिरी, आपला खसखस, या प्रकारे आम्ही एक विशिष्ट प्रकारचा काढा केलेला आहे. त्या काढ्याचा आपण यामध्ये वापर करतो. तर आता तुम्ही विचार करा, हे बाकीचे औषधे वेगळी आणि आपण नैसर्गिक डोस पण यांना देतच असतो. त्यामुळे यांना कुठल्या रोगराईचा लवकर लागण होत नाही. आणि मला तरी आठवतं की 2 वर्षामध्ये माझ्या एकाही कोंबडीला आजार झालाय असं मला तरी आठवत नाही. कारण यांना मार्केटचं जर म्हणलं तर कोथमीर वगैरे हे सगळं भेटत असतं, कडुनिंबाचा पाला भेटतो, हळद भेटते, काढा भेटतो. तर एवढे सगळे जर अँटीबायोटिक कोंबडीला जर भेटत असतील तर कोंबडी आजारीच पडणार नाही. लासोटा, गंबोरा बॉटल तर एवढ्या असतात छोट्या छोट्या, लासोटा, गंबोरा. तर सांगताना लोक सांगतात की बाबा हे औषध दिल्याशिवाय कोंबडी जशी काही जगणारच नाही. आता तुम्ही बघत असाल मित्रांनो की ही जे कोंबड्या मी तयार केलेल्या, आता या खाली पंख गेलेल्या ज्या कोंबड्या आहेत त्या बघा, आता खाली जे तुम्ही बघताय ह्या कोंबड्या आमच्या जुन्या कोंबड्या आहेत. म्हणजे 2 वर्षापूर्वी मी ज्या आणल्या होत्या त्या कोंबड्या आहेत आणि त्यांच्यापासून ज्या तयार झाल्या त्या ह्या कोंबड्या आहेत. ठीक आहे. मग आता तुम्ही बघा, या 2 वर्षामध्ये मी कुठलंही लसीकरण केलेलं नाही.
बाकी जी माझी जी औषधं चालू आहेत जे मी नैसर्गिकरित्या देता येईल हे सगळे मी या कोंबड्यांना देत असतो. आमच्या इथं पोल्ट्रीमध्ये तुम्ही मातीचा वापर केलेला आहे, नेमकं याच्या मागचं कारण काय असेल तुम्ही सांगाल काय आमच्या व्ह्युअर्सना? तर त्याचं कारण साहेब असं आहे की प्रत्येक पोल्ट्री फार्म मध्ये तूस कोंडा हे सगळं वापरलं जातं. काय काय तूस आणि कोंडा. त्याचं कारण तुम्हाला मी आता माती आम्ही वापरण्याच्या मागचं कारण काय आहे हे तुम्हाला मी 2 मिनिटात दाखवतो. की तूस जी आहे आपली भाताची, तर ही तुम्ही बघू शकत असाल की ही अशा प्रकारे तूस असते. जरा जवळून घ्या. हा, ही अशा प्रकारे तूस असते. ठीक आहे. तर याच्यामध्ये कोंबडीची विष्ठा ज्यावेळी पडते, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतोच. आता हे मी थुंकी टाकलेली आहे. तर ऍज एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला की ही जी तूस आहे याच्यामध्ये ज्यावेळी शीट पडते त्यावेळी तिचं विघटीकरण होत नाही. त्यावेळी असा लगदा तयार होतो शीटचा. ठीक आहे. आणि हा लगदा जसा जसा होत जाईल परत याच्यावरती कोंबडी परत विष्ठा करत जाते, परत विष्ठा करत जाते. आणि ही तूस जी आहे आपण आणताना असते सरळ. आता तुम्ही बघत असाल तर ही सरळ आहे. तर नंतर कालांतराने काय होतं, ही शीट पडून ती मऊ होऊन तिचा बारीक असा एकदम दाखवतो तुम्हाला, एक मिनिट हा, असा बुक्का होतो. ठीक आहे. आणि हे कंपोस्ट होत नाही. म्हणजे काय होत नाही की शीट जी आहे ती कंपोस्ट होत नाही. आता दुसरं कारण बघाल, इकडे बघा, ह्या सगळ्या कोंबड्या ज्या आहेत, कोंबड्याची पहिली सवय काय आहे की त्यांना आंघोळ लागते. मग तूसमध्ये जर त्या आंघोळ वारंवार करायला लागल्या तर त्या आजारी पडू लागतात. विशेष म्हणजे काय आहे की कोंबडीची जातच अशी आहे की ती पाय मारल्याशिवाय खाणार नाही आणि मातीमध्ये लोळल्याशिवाय तिची आंघोळच होत नाही. आता तुम्ही या मातीमध्ये बघत असाल, यामध्ये कसं आहे की कोंबडीला डेली तिचे पंख साफ करण्यासाठी, तिच्या पंखातल्या ओवा काढण्यासाठी, म्हणजे तिच्या अंगाची साफसफाई करण्यासाठी तिला मातीमध्ये असं पंख पसरून लोळावं लागतं. तर हे काम माती करते. हे काम तूसमध्ये होत नाही. तूसमध्ये अमोनियाची तयारी होते, म्हणजे अमोनिया तयार होतो. आणि त्या अमोनियाचं जे विघटीकरण ज्यावेळी होतं, म्हणजे जो कोंडा आपण पोल्ट्रीमध्ये टाकलेला असतो तो वाऱ्यामुळे पक्ष्यांच्या डोळ्यामध्ये जातो. आणि त्यामुळे डोळेफुडीचा जो आजार आपण म्हणतो की बाबा माझ्या कोंबड्यांना डोळेफुडी आली, तर तिचं येण्यामागचं खरं कारण हे आहे की जी तूस आपण हातरलेली असते ती बारीक नंतर तिचं कोंड्यामध्ये रूपांतर होतं. प्लस त्यामध्ये शीट, प्लस त्यामध्ये अमोनिया, यामुळे पक्षी आजारी पडतो. आणि मातीमध्ये तुम्ही बघा इतर वेळी की कुठे घाण असेल काय असेल तर आपण त्याच्यावरती प्रथम माती टाकतो. ठीक आहे. माती का टाकतो, तर माती ही अशी वस्तू आहे की ज्यामध्ये सगळ्या गोष्टी विघटित होतात. त्याच्यामध्ये शीट मुरली जाते आणि परत परत जशी कोंबडी पाय मारेल तसं तसं ते कंपोस्ट होत जातं. आता तुम्ही आमच्या या फार्म मधली जी माती बघताय, ही माती आम्ही कमीत कमी 2 वर्ष झाली याच्यामध्ये टाकलेली आहे. त्या मातीमुळे आमच्या फार्म मध्ये आता तुम्हाला समजतच असेल की शीटचा वास किती प्रमाणात येतो. त्या मातीमुळे एक काम होत, फायदा असा होतो साहेब की आपल्याला शीट म्हणजे वास येत नाही. तसंच 2 वर्ष आपल्याला त्याचं म्हणजे अदलाबदली करावी लागत नाही. फक्त आपल्याला ही ज्यावेळी आपण अंतरायची आहे माती, ज्यावेळी आपल्याला फार्म मध्ये अंतरायची आहे, तर त्यावेळी आपल्याला फक्त याच्यामध्ये चुन्ना मिक्स करावा लागतो. तर कसं आहे की पोल्ट्री फार्म मध्ये तुम्ही चुन्ना आणि मातीचा जेवढा तुम्ही वापर चांगला कराल तर त्याच्यामुळे काय होणार आहे की कोंबड्या तुमच्या निरोगी राहणार आहेत. तुमच्या फार्म मध्ये कुठली रोगराई येणार नाही आणि कोंबड्यांना देखील ते चांगलं वाटतं की मातीमध्ये आंघोळ वगैरे करणं. आता पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून आपल्या कोंबड्या अशा आत आहेत. तर ज्यावेळी आमचा फ्री रेंज म्हणजे पावसाळा ज्यावेळी संपतो आणि आपलं फ्री रेंज ज्यावेळी चालू होतं, तर आपण बाहेरच्या साईडला बघाल की नाही का पूर्ण माती आहे आणि दिवसभर कोंबड्या आमच्या बाहेर असतात. फक्त संध्याकाळीच त्यांना आम्ही आत घेतो खायला आणि राहण्यासाठी, नाहीतर दिवसभर त्यांना खाणं पिणं पाणी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही फार्मच्या बाहेर देतो. त्यामुळे फार्म मध्ये घाण होण्याचं कारणच नाही. कारण फार्म घाण होतो कधी, ज्यावेळी आपण फार्म मध्ये खायला घालतो, त्यांना पाणी देतो, त्यावेळी फार्म आपला घाण होतो. तर माती हा यूज चांगला केल्यामुळे आपल्या फार्म मध्ये कुठल्याही प्रकारचा वास किंवा आजार हा मातीमुळे येत नाही. आता तुम्ही इकडे बघत असाल की आम्ही त्यांना अंडी घालण्यासाठी इकडे डबे ठेवलेले आहेत आणि या डब्यामध्ये सुद्धा आम्ही मातीचाच वापर केलेला आहे की जेणेकरून कोंबडी ज्यावेळी इथं ज्यावेळी बसते अंडी घालायला तर तिची विष्ठा वगैरे पडून म्हणजे हा डबा घाण होऊ नये, तिचं शरीर घाण होऊ नये, अंड घाण होऊ नये म्हणून यामध्ये आम्ही मातीचा वापर केलेला आहे. तर हे पूर्ण डबे आम्ही असे पूर्ण आपल्या फार्म मध्ये लावलेले आहेत. ठीक आहे. आणि त्यांना जर बघत असाल तुम्ही, आता इकडे थोडेसे आत या, हे पूर्ण आता अंधार केलेला आहे खोलीमध्ये या. ठीक आहे. आणि आता इकडे आतमध्ये तुम्ही बघा की ह्या कोंबड्या आत या, ह्या ज्या आता वरती ज्या बसलेल्या आहेत त्या पूर्ण गावठी टाईप असं त्यांचं राहणीमान असतं संध्याकाळचं. अशा पूर्ण पायाडावरती बसतात. ठीक आहे. अशा प्रकारे ज्या बांबूच्या ज्या काट्या दिसतात तर यांची रात्रीची जी बैठक व्यवस्था आहे तर ती आम्ही अशा प्रकारे केलेली आहे. ठीक आहे. म्हणजे इकडे तेलाचे डबे लावलेले आहेत
म्हणजे यामध्ये त्या वेळची वेळी जाऊन बसतात, त्यांच्या त्या अंडी घालतात. ठीक आहे, फक्त आपलं काम त्यांची अंडी कलेक्ट करणं हे असं असतं. हे तर ती यांची अशी बैठक व्यवस्था आहे. तर कसं आहे की ही जी कोंबडी आहे तर ही प्रथमतः 5व्या महिन्यामध्ये म्हणजे आपल्या तसं खाद्याच्या नियोजनावरती, आपल्या औषधांच्या वरती, त्यांच्या राहणीमानावरती, त्यांच्या चरण्यावरती, त्यांच्या ट्रेस आपण त्यामध्ये सोडलेली नरांची संख्या यावरती सगळं डिपेंड आहे की ती कोंबडी आपल्याकडे अंड कधी घालणार. तर सर्वसाधारण बघता ही ब्रीड जी आहे ब्लॅक एस्ट्रोलॉब ही 5व्या ते 5.5 महिन्यामध्ये 5 ते 5.5 महिन्यामध्ये अंड्यावरती येते. त्यानंतर तिचा अंड देण्याचा जो कालावधी आहे तर गिनीज बुकची नोंद आहे 364. ठीक आहे, तर ते त्यांचं सांभाळणं होतं. खरं आपला जो सांभाळ आहे, आपलं जे खाणं आहे, ह्या आपल्या जे त्यांचं जे ठेवण्याचं आपण त्यांना जे ज्या प्रकारे ठेवणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टींना अनुसरून जर बघितलं तर सरासरी वर्षाकाठी 300 तरी अंडी या कोंबड्या आपल्याकडे घालतात. आणि त्यांचे जर अंड्यांची तुम्ही साईज कलर हे जर बघणार असाल तर आता ही आजची अंडे आहेत. तर यामध्ये तुम्ही बघत असाल ही त्यांचं अंड जे आहे ते ही साईज आणि हा कलर येतो. ठीक आहे, हे आजचं आमचं कलेक्शन आहे. ठीक आहे, तर ही आजची अंडी आहेत आपली. ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला अंड्याचा कलर, अंड्याची साईज दिसते. अंड कमीत कमी 50 ग्रॅमच्या पुढचं येतं. अंड्याचा कलर थोडासा तांबूस येतो. ठीक आहे, हे बघा. आणि अशा प्रकारे त्यांची अंडी असतात. सर्वसाधारण ही कोंबडी तशी फायद्याचीच आहे, कारण आजकाल सगळी गावठी कोंबडी, गावरान कोंबडी अशा कोंबड्या पाळतात. आणि आपण बघत असाल की त्या कोंबड्यांना हजारो म्हणजे नको नको ते रोग आजार त्या कोंबड्यांना असतात. तर हे जर बघत असाल तर ही आपल्या वर्षाला 300 अंडे देते. बाकीच्या कोंबड्या एवढ्या देत नाहीत. आता तसं जर कॅल्क्युलेशन बघायला गेलं तर एका कोंबडीचं तर एक कोंबडी जर एक वर्षाला 300 अंडी देते तर आपलं अंड 7 रुपयाने आम्ही सेल करतो. ठीक आहे, 7 रुपयाला आमचं अंड जातं विक्रीला. म्हणजे कसं खाण्यासाठी वगैरे आम्ही जे देतो ते 7 रुपयाला देतो. तर 7 त्रिक 21 एक कोंबडी आपल्याला एका वर्षाला 2100 रुपये मिळवून देते. आणि दुसरा विषय काय आहे की ही कोंबडी तशी एक वर्ष अंड नुकतं घालणार नाहीये. तसा आमचा अनुभव आहे की 2.5 वर्ष झालं आमच्याकडे यांची अंडी चालूच आहेत. ठीक आहे, तर आपण सर्वसाधारण गणित 2 वर्षाचं धरून चालू. 2 वर्षाची जर हिची अंडी जरी आपल्याला 600 भेटलीत तरी 600 गुणिले 7 जेव्हा आपण करतो तर आपल्या लक्षात येईल की 4200 रुपये फक्त आपल्याला यांच्या अंड्यातून भेटतात. आणि तुम्ही कोंबडी जी आहे ती आज कटिंगला द्या 400 रुपये 500 रुपये तुम्हाला भेटणार. 2 वर्षांना द्या 400 रुपये 500 रुपयेच भेटणार. फक्त फरक असा आहे की याच्या मधले जे दिवस आहेत त्या मधल्या दिवसामध्ये त्या कोंबडींना आपला काय फायदा करून दिला. तर आपला फायदा हाच मित्रांनो असणार आहे की ती कोंबडी आपल्याला 600 तरी अंडी देणारच आहे. ती जी अंडी आहेत त्यांची किंमत आपली 4200 रुपये होणार आहे. त्यानंतर आपण 2 वर्षानंतर ती कोंबडी आपण कटिंगला देणार. त्यावेळी तिची किंमत काय असणार आहे, कमीत कमी 500 रुपये तरी असणार आहे. तर एक कोंबडी आपल्याला म्हणजे 2 वर्षामध्ये 4700 रुपये एक कोंबडी कमवून आपल्याला देते. तर असं जर आपण गणित ठेवलं तर 100 कोंबड्या पूर्ण म्हणजे एक बॅच 2 वर्षामध्ये आपल्याला 4,70,000 याच्या प्लस पण देऊ शकते. ठीक आहे, त्यानंतर आपलं तुम्ही म्हटलं की पिल्ल, तर आम्ही याच्यामध्ये आता आपल्याकडे पक्षी कमी असल्यामुळे आम्ही फक्त पिल्लांचंच मार्केटिंग करतो. तर आपण पिल्ली कशा प्रकारे मार्केटिंग करतो, कशा प्रकारे देतो हे तुम्हाला आपण आपल्या हॅचरी मध्ये दाखवतो. चला, ही आपली हॅचरी आहे आणि हे आपलं 528 अंड्यांचं एक मशीन आहे. त्यानंतर हे 280 अंड्यांचं एक मशीन आहे. तर कसं असतं मित्रांनो की बाकीचे जे हॅचरीवाले असतात ते आपल्याला पिल्लू जे आहे ते 1 दिवसाचं देत असतात. म्हणजे की जे अंड्यातून फुटलेलं आहे, जसं की आता तुम्ही इथं बघताय या अंड्यातून पिल्ल येत आहेत. तर यांना या ठराविक हीट मध्ये वाळवलं जातं, सुकवलं जातं. आता यामध्ये सुकवलेलं बच्चा हा बघा. तर तुम्हाला हे असं पिल्लू याच्या फक्त हॅचरीवाले काय करतात की याच्या मानेमध्ये एक इंजेक्शन मारतात, लसीकरण. म्हणजे त्याच्या पहिल्याच दिवशी मानेमध्ये इंजेक्शन दिलं जातं. आणि त्याच्या पहिल्याच दिवशी आता आपण विचार करा की त्याच्या पहिल्या दिवशी मानेमध्ये इंजेक्शन दिलं जातं. त्यानंतर 36 तास त्याला प्रवासासाठी पाठवलं जातं. म्हणजे तुमच्याकडे जे पिल्ल येतं ते मानेमध्ये ऑलरेडी जखम करून आणि 36 तास त्याला उपाशी ठेवून अशा प्रकारचं तुमच्याकडे पिल्ल येतं. मग आपलं होतं कसं की ब्रुडिंग स्टेजमध्ये जे 5-6 दिवसाचं ब्रुडिंग करावं लागतं, त्या 5-6 दिवसाच्या ब्रुडिंग मध्ये त्यातली काही पिल्ल दगावून जातात. म्हणून आम्ही ह्या प्रकारे करतो की इथे जन्माला पिल्ल आलं ते सुकलं की ते आम्ही लागली शेतकऱ्याला देत नाही. तर त्याच्यासाठी आम्ही तिकडे एक ब्रुडिंग रूम तयार केलेली आहे 7 दिवसाची, दाखवतो या. तर इथून पिल्ल आपलं जन्माला आलं की त्यानंतर आपण त्या पिल्ल्याला या ब्रुडिंग रूम मध्ये ठेवतो आणि त्याच्या मानेमध्ये कुठलीही जखम आम्ही करत नाही.
कारण कसं आहे, आपल्याला लसच द्यायची आहे, लसीकरण जर करायचं आहे तर त्या पिल्ल्याच्या तोंडावाटे आपण करू शकतो. खरं हॅचरीमध्ये कसं होतं की या पिल्लाच्या मानेमध्ये जखम केली जाते. ठीक आहे, आता तुम्ही विचार करा, हे छोटं पिल्लू आहे, जन्माला आलेलं पिल्लू आहे, त्याला आपण खायला प्यायला द्यायला पाहिजे की याच्या मानेमध्ये इंजेक्शन देऊन त्याला 36 तास प्रवासामध्ये ठेवायला पाहिजे. ठीक आहे, म्हणून आम्ही काय करतो, शेतकऱ्याला पिल्लू देताना हे अशा प्रकारे 7 दिवसाचंच पिल्लू देतो आणि याला 7 दिवस आम्ही गुळ पाणी, लेक्झिन, वायमरॉल, त्यानंतर मल्टीव्हिटॅमिन, ठीक आहे, त्यानंतर गुळ पाणी, परत कडुनिंबाचं पाणी, हे असले सगळे इथे डोस आम्ही यांना देत असतो. आता हा छोटा बल्ब लावलेला आहे, इथं आपला मोठा सर्च असतो या ठिकाणी हॅलोजन. तर हॅलोजनच्या हीटमध्ये त्यांना बरोबर 35 डिग्रीमध्ये त्यांना ठेवतो आम्ही 7 दिवस. आणि 7 दिवस त्यांचं उपचार वगैरे, त्यांचं देखरेख, त्यानंतर त्यांना स्टार्टर वगैरे या प्रकारे आम्ही स्टार्टर त्यांना खायला देतो. ठीक आहे, त्यानंतर पाण्यातून डेली त्यांना औषधं देतो. तर असं त्यांना 7 दिवस आम्ही सांभाळतो आणि त्यानंतर शेतकऱ्याला देताना आम्ही 7 दिवसाचं पिल्लू देतो. का? तर पिल्लाचं ब्रुडिंग स्टेज जे असतं, तर यामध्ये पिल्लांची मॉर्टिलिटी जास्त होत असते, त्यामध्ये शेतकऱ्याचा तोटा होत असतो. म्हणून आम्ही शेतकऱ्याला पिल्लं देताना एक 7 दिवसाच्या नंतरच देतो. शेतकऱ्यांना इकडे व्हिजिट द्यायला लावतो. आता काही काही ठिकाणी लोक असं आहेत की आता कोंबडीचा व्यवसाय म्हणलं की आता यांना सांभाळण्यासाठी कुठून मोठं शिक्षण घेऊन यावं लागतं असं काही नाही. तर काही लोकांचा आता तो बाजार झालेला आहे की नाही का, कुक्कुटपालन ट्रेनिंग सेंटर वगैरे वगैरे वगैरे. तर आमचं तसं काही नाही, आम्ही फार्मला व्हिजिट द्यायला सांगतो, नसेल तर तिथून व्हिडिओ कॉल करायला लावतो. आमचं आता सध्या युट्यूबला नुकतंच चॅनेल चालू झालेलं आहे. त्यानंतर आपला थोड्या दिवसामध्ये एक मोठा पोल्ट्री फार्म रेडी होतोय की ज्यामध्ये सागवानची झाडं, आंब्याची झाडं, केळीची झाडं अशी पूर्ण बाग केलेली आहे सागवानची, आणि त्यामध्ये आपला आता फार्म चालू होतोय. आणि आता कसं आहे की आपलं म्हणजे नुकतंच आम्ही या व्हिडिओ वगैरे या माध्यमात आता नुकतंच आल्यामुळे आताच आमचे नुकते व्हिडिओ येणार आहेत. आणि आता पण थोड्या दिवसात बघाल की शेडच्या म्हणजे पोल्ट्रीच्या जागेच्या निवडीपासून ते पूर्ण पोल्ट्री होऊन पोल्ट्रीत पिल्लं जाऊन तिथं अंडी घालण्यापर्यंतचे सगळे व्हिडिओ इथून पुढे आपल्या चॅनेलवरती येत राहणार आहेत मित्रांनो. तर त्यासाठी आपण आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, आपण आपला मोलाचा वेळ काढून माझी जी माहिती ऐकली त्याबद्दल मी आपला शतशः आभारी आहे. आणि ही माहिती सांगण्यामध्ये आता बाकीच्या पोल्ट्रीवाल्यांचे अनुभव वेगळे आहेत, तर ही माहिती सांगण्यामध्ये जरी काही माझी चूक झाली असेल तरी आपल्या सर्वांची मी क्षमा मागतो आणि या प्रकारे हा आपला व्हिडिओ स्टॉप करतो.